संध्याकाळचे 5 वाजले होते. आलोक त्याच्या प्रेमाच्या मृत्यू प्रमाणपत्रावर म्हणजेच घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करणार होता, ज्यावर त्याची पत्नी मेघाने 1 महिना आधीच स्वाक्षरी करून त्याला पाठवले होते. आलोक त्याच्या ऑफिसमध्ये होता आणि ते कागद त्याच्या ड्रॉवरमध्ये निर्जीव कागदासारखे नव्हे तर जिवंत चमकणाऱ्या अंगारासारखे पडले होते. जेव्हा जेव्हा तो त्यांना स्पर्श करत असे तेव्हा त्याला मेघाचे शेवटचे शब्द आठवत असत, जे आजही त्याच्या हृदयात विषारी बाणासारखे घुसत होते. ती म्हणाली होती की आलोक, मी आता अजून या मध्यमवर्गीय जीवनात गुदमरणारे जीवन जगू शकत नाही. आलोक, माझी स्वप्ने तुझ्या या छोट्या जगापेक्षा खूप मोठी आहेत. मी मॉडेलिंगसाठी बनलेली आहे, तुझ्या आईचे टोमणे ऐकण्यासाठी आणि घरातील कामे करण्यासाठी नाही. असे म्हणत तिने त्या घराचा उंबरठा ओलांडला जिथे त्यांनी एकेकाळी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती. जेव्हा नातच संपलंय तेव्हा या कागदावर सही करायला का घाबरायचं? का? आलोकने स्वतःला सावरलं आणि पेन उचलला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर मेघाच्या आईचे नाव चमकत होते. क्षणभर त्याने फोन न उचलण्याचा विचार केला. अस्तित्वात नसलेल्या नात्याच्या संबंधित कोणत्याही गोष्टीशी व्यवहार करण्याचा काय अर्थ आहे? पण नंतर त्याच्या मनात काय आले की त्याने फोन उचलला. हो आई, बोला. पलीकडून येणारा आवाज वादळाची माहिती किंकाळी होती. आलोक बाळा, कुठे आहेस तू? मेघा. आपली मेघा सकाळपासून घरी परतली नाही. ते ऐकताच आलोकचे हृदय जोरजोरात धडधडले. काय? तो आश्चर्यचकित होऊन उद्गारला, पण त्याने पटकन स्वतःला सावरले आणि शक्य तितक्या उदासीनतेने म्हणाला, बरं मग यात मी काय करू शकतो? तिने तिचे घर, तिचे नाते, सर्व काही स्वतःहून सोडले होते. ती कदाचित तिच्या एखाद्या मित्राच्या घरी पार्टी करत असेल. हेच स्वातंत्र्य तर तिला हवे होते. आता ती कुठेही जाऊ, मला त्यात काय घेणं देणं? तिला कुठेही जाऊ दे, मला काय करायचंय? बाळा, देवासाठी तर असं बोलू नकोस. आता त्यांच्या सासूबाईंच्या आवाजात रडण्याचा आवाज जाणवू लागला होता. मग ती म्हणाली, मेघा सकाळी एका मुलाखतीसाठी जात आहे असे म्हणाली होती आणि तिने सांगितले होते की ती 1 तासात परत येईल. आता संध्याकाळ झाली आहे आणि तिचा फोन पण बंद सांगत आहे. मला खूप भीती वाटते बाळा. माझं हृदय खूप धडधडत आहे. मुलाखत? हे ऐकताच आलोकचे कान वर आले. मॉडेलिंगची मुलाखत? ही मुलगी काही धोक्यात तर पडली नाही ना? क्षणभर त्याच्यातला तुटलेला नवरा आणि आतला जखमी प्रियकर यांच्यात भांडण सुरू झाली. एकाने म्हटले, तिला जी शिक्षा मिळायला हवी ती तिला मिळत आहे आणि हे चांगलेच झाले आहे. पण दुसरा, तो ज्याच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात अजूनही तिच्यासाठी काहीतरी लपलेलं होतं, तो काळजीने थरथरत आणि थंडपणाचा मुखवटा घालून म्हणाला, मला नाही वाटत की यात काळजी करण्यासारखं काही आहे. ती येईल परत. ती तिच्या एखाद्या मैत्रिणीकडे थांबली असेल. असं म्हणून त्याने फोन ठेवला. पण फोन ठेवताच त्याच्या हृदयात एक विचित्र चिंतेची भावना निर्माण झाली. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब उभे राहिले. फोन बंद झाला होता, पण आलोकच्या सासूबाईंचे रडणे अजूनही त्याच्या कानात घुमत होते. तो आता दगडाच्या पुतळ्यासारखा खुर्चीत गोठला गेला होता. त्याच्या समोरच्या संगणकाच्या स्क्रीनवर कामाचे आकडे चमकत होते, पण त्याच्या डोळ्यासमोर मात्र एक चेहरा चमकत राहिला आणि तो होता मेघाचा चेहरा. तो सुंदर चेहरा ज्याच्याकडे तो तासनतास पाहत होता आणि आता तोच चेहरा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा त्रास बनला होता. जेव्हा घटस्फोटाची पहिल्यांदा चर्चा झाली तो दिवस त्याच्या डोळ्यासमोर तरळला. मेघा तिचा सर्वात सुंदर ड्रेस घालून तयार होती. कदाचित ऑडिशनसाठी जाणार होती. ती म्हणाली, तुला खरंच समजत नाही आलोक? ती आरशात स्वतःकडे पाहत त्याला म्हणाली, मला तुझ्या या किचनमध्येच राहून संपवायचं नाहीये. मला पंख आहेत आणि मला उडायचं आहे. आणि आपलं प्रेम मेघा? आलोकने विचारलं. त्याच्या आवाजात एक हरवलेली आशा होती. प्रेमाने पोट भरत नाही आलोक, आणि नाही स्वप्ने पूर्ण करते. ती उदासीनपणे हसत म्हणाली. तेव्हा आलोकने टेबलावर एक जोरात हात मारला. जवळ बसलेला एक सहकारी घाबरला आणि त्याच्याकडे पाहिले. आलोकला त्याची चूक कळली, पण त्याच्या आतले वादळ काही शांत व्हायला तयार नव्हते. तिला माझी गरज नाही, त्याचे मन ओरडले. ती तिचे आयुष्य जगत आहे आणि मला काही फरक पडायला नाही पाहिजे. मग त्याने घाबरून त्याच्या आईला फोन केला आणि सर्व काही सांगितले. मग आई म्हणाली, अजून काय झालं असेल? कदाचित ती गेली असेल एखाद्या श्रीमंत माणसासोबत तिचे मॉडेलिंगचे स्वप्न पूर्ण करायला. चला, धोका टळला हे चांगले झाले. आता तूही शांतपणे घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही कर आणि ही कहाणी संपव. त्याच्या
आईचा प्रत्येक शब्द आलोकच्या हृदयावर हातोड्याने आदळत होता. विचित्र गोष्ट म्हणजे तो ज्या गोष्टीचा त्याच्या मनात विचार करत होता त्याच गोष्टी जेव्हा त्याची आई बोलली तेव्हा त्याला वाईट वाटू लागले. एक अव्यक्त मत्सर, एक दबलेले प्रेमाने अचानक डोके वर केले. नाही, मेघा अशी तशी नाहीये. ती हट्टी आहे, तिच्या स्वप्नांनी वेडी आहे, पण ती स्वतःला विकू शकत नाही. आई थांब, आलोकने स्पष्टपणे म्हटले आणि कॉल डिस्कनेक्ट केला. त्याच क्षणी त्याने निर्णय घेतला. त्याच्या मनाची आणि हृदयातील लढाई संपली होती आणि त्यात त्याचे हृदय जिंकले होते. जरी मेघा त्याचे द्वेष करत असली, जरी त्याने त्याला सोडले असले, तरीही ती अजूनही त्याची पत्नी होती आणि तिच्या सुरक्षेची जबाबदारी जरी जगाच्या दृष्टीने नसली तरी त्याच्या स्वतःच्या दृष्टीने त्याचीच होती. त्याने त्याचा लॅपटॉप बंद केला. घटस्फोटाची कागदपत्रे परत डेस्कच्या ड्रॉवरमध्ये ठेवली आणि त्याच्या गाडीच्या चाव्या उचलून ऑफिसमधून बाहेर निघून गेला. त्याला कुठे जायचं आहे किंवा काय करणार आहे हे अजूनही माहीत नव्हते, पण त्याला माहीत होते की तो आता हातावर हात धरून गप्प बसू शकत नव्हता. आलोक घरी परतला, पण घर त्याला चावायला उठत होते. प्रत्येक कोपरा, प्रत्येक भिंत त्याला त्या भांडणाची आठवण करून देत होता, ज्यामुळे मेघा कायमची निघून गेली होती. त्याने टीव्ही चालू केला, पण बातम्यांचा आवाजही त्याच्या आतल्या वादळाला शांत करू शकला नाही. त्याचं मन ओरडून सांगत होते की ही तुझी समस्या नाहीये, तिने स्वतःच हा मार्ग निवडला आहे, तू का काळजी करतोय? त्याने स्वतःला पटवून देण्याचा 1000 वेळा प्रयत्न केला. तो सोप्यावर बसून डोळे मिटून झोपला, पण त्याच्या बंद डोळ्यामागेही त्याला मेघाचा तो निष्पाप चेहरा दिसला. तो चेहरा जो तिच्या रागाच्या आणि अभिमानाच्या मागे कुठेतरी लपला होता. त्याला आठवले की कशी ती छोट्या छोट्या अंधाराला ती घाबरायची. ती हट्टी होती, पण तरीही अविश्वसनीयपणे भोळी होती. तिच्या निरागसतेचा कोणी फायदा घेऊ शकेल का? हा विचार त्याच्या मनात विषारी सापासारखा डोकावत होता. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. तोच नंबर वाजला. मेघाची आई. हा आई. तिच्या आवाजात थकवा होता. बाळा, आम्ही पोलीस स्टेशनला आलो आहोत, पण इथे कोणी ऐकायला तयार नाही. सासूच्या आवाजात एक प्रकारची निराशा होती. मी येत आहे असं म्हणत फोन ठेवला आणि लगेच तिकडे निघून गेला. पोलीस स्टेशनमधील वातावरण गजबजलेले, उदासीन आणि काहीसे निश्चिंत होते. एक हवालदाराने पान खाल्ले. आलोक त्यांच्याकडे पाहत होता. थरथरत्या हाताने त्याने मेघाचा पासपोर्ट आकाराचा फोटो इन्स्पेक्टरच्या डेस्कवर ठेवला. साहेब, ही माझी पत्नी मेघा आहे. ती काल सकाळपासून बेपत्ता आहे. इन्स्पेक्टरने फोटो पाहिला. नंतर आलोककडे वरपासून खालपर्यंत नाव, वय, पत्ता. आलोकने सर्व तपशील सांगितले. सर, ती मुलाखतीसाठी गेली होती, पण कुठे आम्हाला माहीत नाही. इन्स्पेक्टरने उसासा टाकला. जणू काही त्याने ही गोष्ट दिवसातून 100 वेळा ऐकली असेल. त्याने शेजारी बसलेल्या कॉन्स्टेबलकडे पाहिले आणि हलकेसे स्मित केले आणि म्हणाला, हे बघा मिस्टर आलोक, आजकाल मुली खूप प्रगत झाल्या आहेत. ती कदाचित एखाद्या मैत्रिणीच्या घरी राहिली असेल, किंवा होऊ शकते की ती तुम्हाला समजली आहे ना, दुसऱ्या कोणासोबत तरी गेली असावी. आजकाल हे खूप सामान्य आहे. हे ऐकून आलोकचे रक्त उकळले. लोकांचे रक्षण करायचे असलेले पोलीस तपास न करताच मुलीच्या चारित्र्यावर टीका करत होते. त्यांचे नाते तुटले होते हे खरे होते. मेघाने त्याला धुकावले होते हेही खरे होते. पण आलोकला कोणताही अलतू फालतू माणूस किंवा एखाद्या गणवेशधारी माणूस त्याच्या प्रतिष्ठेची असे तुकडे तुकडे करणे सहन झाले नाही. तुम्ही हे काय बोलत आहात? माझी बायको तशी नाहीये. तुम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो पोलीस स्टेशनमध्ये ओरडला. आम्ही प्रयत्न नक्कीच करू, इन्स्पेक्टरने फाईल बंद करत म्हटले. पण 24 तास उलटण्यापूर्वी आम्ही हरवलेल्या व्यक्तीची तक्रार नोंदवू शकत नाही. हा नियम आहे. तुम्ही घरी जा आणि वाट पहा. 99% मुली तर 1-2 दिवसात स्वतःहून परत येतात किंवा त्यांची बातमी मिळते. तोपर्यंत आपण वाट पाहत बसायची का? आणि तुम्ही इथे हात बांधून शांत बसणार वाटतं. आलोकच्या आवाजात राग आणि असहाय्यतेचे मिश्रण होते. इन्स्पेक्टरने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाले, तुम्ही आता आम्हाला कायदा शिकवू नये. जावा इथून आणि उद्या या. पोलीस स्टेशनमध्ये बाहेर पडताना आलोकला असे वाटले की कोणीतरी त्याच्या छातीवर एक जड दगड ठेवला आहे. ज्या कायद्यावर तो विश्वास ठेवत होता तो फक्त नियमांच्या पुस्तकांपुरता मर्यादित होता. त्याच्या पत्नीच्या जीवापेक्षा 24 तासांचा नियम महत्वाचा होता. घरी जाताना मेघाच्या आईला अश्रू अनावर झाले. माझी मुलगी कुठे असेल? तिची अवस्था काय असेल? आलोक, काहीतरी कर.
आलोक काहीही उत्तर देऊ शकला नाही. तो स्वतःच आतून तुटला होता. आता लढाई फक्त मेघाला परत मिळवण्याबद्दलच नव्हती, तर तिच्या सन्मानाबद्दलचीही होती. एका महिलेच्या सन्मानाबद्दल जिचे नाव अजूनही कायदेशीररित्या त्याच्या सोबत जोडलेले होते. पोलिसाच्या त्या एका वाईट टीकेने त्याचा द्वेष, त्याचा राग, त्याचा अभिमान सर्व काही शांत झाले. त्याला जाणवले की या जगात जर मेघा अडचणीत असेल तर तिला पोलीस किंवा समाज मदत करणार नव्हता, तर फक्त एकच व्यक्ती होती जी तिला शोधू शकत होती. कारण त्याच्या मनात कुठेतरी खोलवर द्वेष असूनही सत्य अजूनही रेंगाळत होते. मेघा ही त्याची जबाबदारी होती. तो थेट त्याच्या सासरच्या घरी गेला. मला मेघाची खोली बघायची आहे, तो दारात उभे असलेल्या त्याच्या सासऱ्यांना म्हणाला. त्याच्या आवाजात एक विचित्र कडकपणा होता. पोलीस काहीही करणार नाहीत, आपल्यालाच सुगावा शोधावा लागेल. मेघाचा एखादा लॅपटॉप किंवा तिच्याकडे एखादी अशी डायरी आहे का जिथे ती काही महत्वाच्या गोष्टी लिहित होती? आलोक थेटच बोलला. हो, त्या जुन्या डेस्कच्या ड्रॉवरमध्ये तिचा लॅपटॉप आहे, तिच्या सासूबाई म्हणाल्या. आलोकने थरथरत्या हाताने लॅपटॉप उचलला आणि पासवर्ड म्हणून त्याने मेघाची जन्मतारीख टाकली. ती चुकीची दावली. मग त्याने त्याचे नाव टाकले, पण तेही चूक निघाले. मग त्याला आठवले की ते दोघेही त्यांच्या पहिल्या भेटीच्या तारखेला त्यांचा गुप्त कोड म्हणत असत. त्याने ती तारीख टाकली आणि लॅपटॉप उघडला. त्याचे हृदय धडधडत होते. त्याने तिचा ब्राउझिंग इतिहास, अलीकडील फाईल्स, ईमेल सर्व काही शोधायला सुरुवात केली. प्रत्येक क्लिकसह तिच्या आशा उंचावत गेल्या आणि नंतर क्षणात धुळीस मिळाल्या. सगळं काही सामान्य होतं. ऑनलाईन शॉपिंग, वेबसाईट, स्वयंपाकाच्या पाककृती आणि काही गाणी. त्यात कुठेही नोकरी किंवा मुलाखतीचा उल्लेख नव्हता. आणि मग त्याची नजर टेबलवर पडलेल्या एका रंगीत पुस्तकेवर पडली. त्यावर ठळक अक्षरात लिहिले होते, चमकदार जगात करिअर घडवा. ड्रीम इव्हेंट्स तरुण आणि हुशार मुली शोधत आहोत. आकर्षक पगार आणि उत्तम संधी. पत्ता सेक्टर 15, नोएडा. आलोकचे हात थरथर कापत होते. हा एक संकेत होता, एक खरा ठोस संकेत. त्याच्या लढाईचा पहिला टप्पा आता सुरू झाला होता. आलोकचे हात थरथर कापत होते आणि फक्त कागदाचे तुकडेच नव्हते, तर द्वेषाच्या वादळात आशेची एक ज्योत पेटू लागली होती. नोएडा सेक्टर 15. त्याला माहीत नव्हते की हा पत्ता मेघाच्या स्वप्नांचा दरवाजा आहे की एखाद्या भयानक कटाचा पहिला स्टॉप. तो घराबाहेर पडू लागला तेव्हा मेघाचे वडील म्हणाले, बाळा मीही येतो. आलोक क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि मग स्पष्टपणे म्हणाला, नाही, जर तिथे काही गडबड झाली तर. त्यामुळे तुम्ही सर्वजण तिथे असावे असे मला वाटत नाही. तिथे धोका असू शकतो. तुम्ही घरीच राहा. मला काही कळताच मी तुम्हाला फोन करेन. सेक्टर 15 मधील तो पत्ता एका जुन्या व्यावसायिक इमारतीचा होता. लिफ्टच्या जागेवर बोरिंग पायऱ्या होत्या. 3ऱ्या मजल्यावर एका छोट्या दारावर एक पाटी होती ज्यावर लिहिले होते, स्वप्नातील घटना. आलोकचे हृदय धडधडले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, दार ठोठावले आणि आत डोकावले. ऑफिस लहान आणि साधे होते. 2-3 मुली एका बाजूला घाबरून बसल्या होत्या. समोरच्या टेबलावर 40 वर्षांची एक बाई बसली होती. हुशार, आधुनिक चेहऱ्यावर एक बनावट हास्य घेऊन ती म्हणाली, हां बोला, मी तुम्हाला काय मदत करू शकते? तिने त्याला वरपासून खालपर्यंत पाहिले आणि म्हणाली. मग आलोकने थरथरत्या हाताने त्याच्या खिशातून मेघाचा फोटो काढला. ही माझी बायको आहे. ती मुलाखतीसाठी इथे आली होती का काल सकाळी? फोटोकडे पाहत असताना त्या महिलेच्या डोळ्यात क्षणभर चमक आली. तिच्या अंगातून ओळखीचा एक लखलखाट चमकला. मग तिने लगेच स्वतःला सावरले. तिचा चेहरा पुन्हा एकदा निस्तेज झाला. हा बदल इतका सूक्ष्म होता की इतर कोणालाही कदाचित लक्षात आला नसेल, पण आलोकचे डोळे घारीसारखे तेज होते. मला माफ करा, ती बाई थंडपणे म्हणाली. आमच्या रेकॉर्डमध्ये या नावाची एकही मुलगी नाही. आम्ही दररोज डझनभर मुलींच्या मुलाखती घेतो. प्रत्येकाचा चेहरा लक्षात ठेवणे अशक्य आहे. कृपया मॅडम नीट पहा. आलोकच्या आवाजात आता विनवणी होती. तिने मला सांगितले की ती ड्रीम इव्हेंट्समध्ये मुलाखतीसाठी जात आहे. हे पहा, हे पत्रक मला तिच्या खोलीत सापडले आहे. त्याने पत्रकाचा फोटो दाखवला. त्या महिलेने फक्त चित्राकडे पाहिले आणि खांदे उडवले. ही आमची पत्रक नाहीये. कोणीतरी आमच्या नावाचा गैरवापर करत आहे. तुम्ही इतरत्र चौकशी करावी. मी पोलिसांकडे गेलो होतो. आलोकचा आवाज थोडा मोठा झाला. त्याची असह्यता रागात बदलली. ते म्हणतात की 24 तास उलटू द्या. इथं माझी बायको बेपत्ता आहे आणि तुम्ही म्हणताय की मला काहीच माहीत नाही. बघा साहेब, त्या महिलेचा आवाज आता कडक आणि कोरडा झाला होता.
तिच्या डोळ्यातील कृत्रिम हास्य नाहीसे झाले होते. हे माझे ऑफिस आहे, कोणते पोलीस स्टेशन नाही. जर तुमची तक्रार असेल तर योग्य ठिकाणी जा. माझा आणि या मुलींचा वेळ इथे वाया घालवू नका. सिक्युरिटी गार्ड. मग एक सुरक्षा गार्ड लगेच आत आला. मग ती म्हणाली, यांना बाहेरचा रस्ता दाखवा. गार्डने आलोकचा हात धरला. त्या अपमानाने त्याच्या आतला सर्व संकोच पुसून टाकला. निघून जाताना त्याने त्या महिलेच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला, तू खोटे बोलत आहेस. मला सत्य माहीत आहे आणि मी नक्की ते शोधून काढेन. मी थांबेन. त्याला जबरदस्तीने पायऱ्या चढवण्यात आल्या. तो तिथेच पायऱ्यांवर बसला, पराभूत होऊन, अपमानित होऊन, पण तुटलेला नाही. त्याला माहीत होते की आत असलेली स्त्री द्रुत आहे. सरळ शब्दात ती कधीच सत्य उघड करणार नाही. आलोकला जाणवले की तो ही लढाई एकटा लढू शकत नाही. त्याला अशा एखाद्या व्यक्तीची गरज आहे ज्याला त्या अंधाऱ्या जगाचे मार्ग माहीत असतील. तो त्या इमारतीपासून बाहेर आला आणि समोरच्या चहाच्या टपरीवर जाऊन बसला. त्याचे मन धावत होते. त्या क्षणी त्याला त्याचा जुना कॉलेजचा मित्र विक्रम आठवला, जो आता एक पत्रकारक बनला होता. तो नेहमी म्हणायचा, जे सत्य कधी कधी पोलिसांना सापडत नाही ते सत्य कधी कधी पत्रकाराच्या धाडसाला सापडते. आलोकने संकोचून विक्रमला फोन केला. त्यांच्याशी बोलून बरीच वर्ष झाली होती. विक्रम, मी आलोक बोलत आहे. आलोक, अरे वा, आज तुला माझी आठवण कशी झाली भाऊ? मला वाटलं होतं तू मला विसरलंस. विक्रमच्या आवाजात तीच निश्चिंत हवा होती. मी खूप अडचणीत आहे मित्रा, मला तुझी गरज आहे. हो. आलोकच्या आवाजात इतकी वेदना होती की विक्रमचे हास्य क्षणार्धात नाहीसे झाले. काय झालं? सगळं ठीक आहे ना? मग आलोकने त्याला थोडक्यात सगळं काही सांगितलं. मेघाचे जाणे, घटस्फोट, तिचं बेपत्ता होणं आणि आज ऑफिसमध्ये घडलेली घटना. काय? नोएडा सेक्टर 15 ड्रीम इव्हेंट्स. विक्रम हे नाव पुन्हा घेत म्हणाला, फक्त थोडा वेळ थांब आलोक, मी तिथे येत आहे. आणि हो, तू तिथेच थांब, तिथून बिलकुल हलू नकोस. फोन बंद झाला. तो क्षण आलोकला शतकासारखा वाटला. त्या शांततेत, त्या एकाकीपणात त्याचं मन त्याला त्या काळात घेऊन गेले होते, जेव्हा मेघा हे फक्त एक नाव नव्हते तर त्याचे संपूर्ण विश्व होते. त्याला कॉलेज फेस्टिवल आठवला, जिथे त्याने मेघाला पहिल्यांदा पाहिले होते. ती स्टेजवर पूर्ण आत्मविश्वासाने बोलत होती. तिच्या डोळ्यात एक ठिणगी होती. काहीतरी साध्य करण्याची जिद्द दिसत होती. आलोक तिला पाहून पहिल्याच नजरेत प्रेमात पडला होता. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. एके दिवशी एका कॉफी शॉपमध्ये बसली असताना मेघाने त्याचा हात त्याच्यावर ठेवला आणि म्हणाली, आलोक, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. पण एक वचन दे, मला इतर मुलींप्रमाणे घरात बंदिस्त राहायचं नाही. माझी खूप काही स्वप्ने आहेत. मला स्वतःसाठी नाव कमवायचं आहे. माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. तुम्ही मला साथ द्याल का? आलोकने तिचा हात आणखी घट्ट धरला आणि म्हणाला, मी फक्त तुला साथ देणार नाही मेघा, तर मी तुझी ताकद देखील बनेल. तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकतेस. व्यवसाय, नोकरी, काहीही. मी नेहमीच तुझ्या पाठीशी असेल. त्यांच्या लग्नाचे पहिले वर्ष एका सुंदर स्वप्नासारखं होतं. आलोकने तिची लहान असो व मोठी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. त्याने तिला नवीन अभ्यासक्रम घेण्यासाठी प्रोत्साहित केले आणि तिला प्रगती करण्यास मदतही केली. तिला पुढे जाण्यास प्रेरणा दिली. पण मग एके दिवशी मॉडेलिंग नावाचे वादळ त्यांच्या स्वप्नांवर येऊन आदळले. मेघाला रॅम्पवर चालण्याचे आणि कॅमेऱ्यांच्या झगमगाटात राहण्याचे वेड लागले. आलोकने तिला पटवून देण्याचा प्रयत्न केला की मेघा, हे जग दिसतं तसं नाहीये. स्त्रीने स्वतःच्या सुरक्षिततेचाही विचार केला पाहिजे. मग तुला मी भीतीपोटी घरी राहावं असं वाटतंय का आलोक? मेघाचा आवाज पहिल्यांदाच कर्कश झाला. त्यात कटुतेचा एक इशारा होता. तूही इतर पुरुषांसारखा आहेस आलोक. तुलाही असे वाटते की तुझी बायको तुझ्या मागे चालावी, तुझ्या पुढे नाही. इथूनच त्यांच्या नात्यात तडा जाऊ लागला. आलोकचे तिच्यावरचे प्रेम तिला शंका वाटू लागली होती. त्यांच्यातील अंतर इतके वाढले की एके दिवशी मेघाने त्याच्या साध्या जगाला गुदमरल्यासारखे म्हटले आणि घटस्फोटाची कागदपत्रे घेऊन कायमची निघून गेली. जवळून येणाऱ्या काही आवाजांनी आलोकला पुन्हा पायऱ्यांच्या थंड वास्तवात आणले. त्याचे डोळे पाणावले होते. मी कुठे चुकलो? त्याने स्वतःला विचारले. एखाद्यावर प्रेम करणे आणि त्याची काळजी घेणे हा गुन्हा आहे का? थोड्याच वेळात विक्रम आला. विक्रमचा चेहरा बुद्धिबळ खेळाडूसारखा गंभीर होता. हे बघ आलोक, जर आपल्याला या लोकांबद्दल सत्य जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या मेंदूचा वापर करावा लागेल. तो त्याच्या जॅकेटच्या खिशात हात घालत म्हणाला
आणि त्याने खिशातून एक लहान बटनासारखी वस्तू काढली. हा एक गुप्तचर कॅमेरा आहे. आपल्याला तो कसा तरी त्या ऑफिसमध्ये लपवावा लागेल. पण कसा? तिथला गार्ड मला पुन्हा आत येऊ देणार नाही. मग विक्रम हसला आणि म्हणाला, आता तू तिथे जाणार नाहीस, दुसरा कोणीतरी जाईल. त्याने रस्त्याच्या पलीकडे बसलेल्या एका मुलावर नजर ठेवली. तो एका चहाच्या टपरीवर कपमध्ये चहा गाळत होता. सुमारे 15-16 वर्षांचा असावा. त्याच्या डोळ्यात एक विचित्र दुःख आणि असहाय्यता होती. विक्रम गाडीतून उतरला आणि त्या मुलाकडे गेला. आलोक गाडीत बसून हे सर्व पाहत होता. विक्रमने त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला. थोडा वेळ बोलला आणि नंतर त्याला काही पैसे दिले. तो मुलगा घाबरला, संकोचला, पण नंतर त्याने मान हलवली. गाडीत विक्रम परत बसला. हा मुलगा त्याचा चहा संपूर्ण बाजारात पुरवतो. सध्या तो ड्रीम इव्हेंट्सच्या ऑफिसमध्येच जाणार आहे. मी त्याला सगळं समजावून सांगितलं आहे. तो गुप्तपणे तो कॅमेरा टेबलाखाली ठेवेल. तो हे करू शकेल का विक्रम? ते धोकादायक असू शकते. आलोकच्या आवाजात काळजी होती. पैशाची गरज माणसाला काहीही करायला भाग पाडू शकते. आलोकने पुढचे 15 मिनिटे वाट पाहण्यात नाही तर थाप टाकण्यात घालवली. त्यांनी पाहिले की छोटू घाबरत घाबरत चहा घेऊन त्या इमारतीत शिरला. आलोकचे हृदय धडधडत होते. प्रत्येक क्षणी त्याला असे वाटत होते की त्याला एक किंकाळी ऐकू येईल आणि सर्व काही संपेल. 15 मिनिटांनंतर छोटू धावत धावत इमारतीतून बाहेर आला. त्याचा चेहरा फिकट पडला होता. तो थेट विक्रमच्या गाडीकडे गेला. पूर्ण झाली भाऊ, तो धापा टाकत म्हणाला. मॅडम फोनवर कोणाशी तरी बोलण्यासाठी उठल्या तेव्हा मी तो चिकटवून टाकला. पण ते खूप धोकादायक आहे. ते मुलींशी खूप घाणेरडे बोलत होते. असे म्हणत तो न थांबता चहाच्या दुकानाकडे पळून गेला. आता वाट पाहण्याचा दुसरा टप्पा सुरू झाला. विक्रमने त्याचा लॅपटॉप कॅमेऱ्यासमोर धरला. रिसिव्हरशी कनेक्ट केले. स्क्रीनवर अस्पष्ट प्रतिमा दिसू लागल्या आणि मग ड्रीम इव्हेंट्स ऑफिसच्या आतील भागाचे स्पष्ट दृश्य स्पष्ट झाले. कॅमेरा व्यवस्थित लावलेला होता. ते दोघेही शिकारीसारखे लॅपटॉप स्क्रीनकडे पाहत बसले होते. ऑफिसमध्ये सगळं काही सामान्य वाटत होतं. मुलाखतीसाठी आणखी काही मुली येत होत्या आणि जात होत्या. ती महिला जिचे नाव त्याला नंतर कळले ती मॅडम रोशनी होती. ती त्याच कृत्रिम हास्याने सर्वांशी बोलत होती. आलोकला वाटू लागले की कदाचित आज आपण काही हाती लागणार नाही. पण संध्याकाळ होताच शेवटची मुलगी ऑफिसमधून बाहेर पडली आणि खरा खेळ सुरू झाला. रोशनी मॅडमने आतून दार बंद केले. मग तिने कोणाला तरी फोन केला आणि म्हणाली, कोणी नाही इथे, तुम्ही या. मग 10 मिनिटांनी 2 खडबडीत धोकादायक दिसणारे पुरुष ऑफिसमध्ये शिरले. त्यांना पाहून असे वाटत होते की ते व्यवसाय भागीदार नसून एखाद्या कत्तलखान्यातील जल्लाद आहेत. किती पक्ष आहेत? त्यापैकी एकाने घृणास्पद हास्यासह विचारले. 2. पण त्यातील एक खूप फडफडत आहे, जे स्वतःला मोठी मॉडेल समजत होते. हे ऐकून आलोकचे रक्त गोठले. त्याला माहीत होते की हे बोलणे मेघाबद्दलचे चालू आहे. मग तिचे पंख कापा. तिला आठवण करून द्या की पिंजऱ्यात आल्यानंतर पक्षी गात नाही तर तो फक्त आज्ञा पाळतो. काही गरज नाही, पुढे गेल्यावर सगळं काही ठीक होईल. त्यांचे संभाषण, त्यांचे ते हास्य त्या छोट्या खोलीत घुमत होते आणि इथे गाडीत आलोकच्या छातीत जळत्या भाल्यासारखे घुसत होते. त्याने त्याच्या मुठी घट्ट आवळल्या. विक्रमने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. शांत हो आलोक, शांत हो. हा राग आपल्याला कमकुवत करेल. बघ, आपल्याला ते मिळाले आहे ज्याची आपण वाट पाहत होतो, आणि ते म्हणजे हे रेकॉर्डिंग. ते या गिधडांना शिक्षा देऊन त्यांना त्यांच्या खऱ्या जागेवर पोहोचवेल. आता आपल्याला फक्त ते त्यांना कुठे घेऊन जातात ते शोधायचे आहे. गाडी एका अंधाऱ्या गल्लीत उभी होती आणि लॅपटॉप स्क्रीन बंद होती. पण त्या जल्लादचे घृणास्पद शब्द आलोकच्या कानात वितळलेल्या लाव्हासारखे घुमत होते. तिचे पंख तोडून टाका. आलोकच्या डोळ्यातील अश्रू सुकले होते. त्यांची जागा आता थंड धोकादायक शांततेने घेतली होती. त्याचे शरीर थरथर कापत होते. मी त्या ऑफिसमध्ये परत जाईन, आलोकने सपाट प्राणघातक आवाजात म्हटले. विक्रमने ताबडतोब गाडी सुरू केली आणि तिला त्या गल्लीतून बाहेर घेऊन आला. तू वेडा झाला आहेस का आलोक? हा राग तुला संकटात टाकेल आणि आपण मेघलाही कायमची गमावू. मी तुला आधीच सांगितले होते की ही लढाई ताकदीने नाही तर विचारांनी लढली जाईल. मग मी काय करू विक्रम? आलोक ओरडला आणि वर्षानुवर्षानंतर त्यांच्या आवाजात असहाय्यतेची लाट पसरली. मी ते बसून माझ्या मेघाशी ते कसे वागतात ते पाहण्याची वाट पाहू का? अरे, तिला फक्त आकाशात उडायचे होते आणि मी तिला नेहमी सांगत होतो की आकाशात खूप मोठे धोके आहेत. कदाचित
कदाचित मी तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता तर ती आज या पिंजऱ्यात पडली नसती. आलोकला पहिल्यांदाच त्याची चूक कळली होती. त्याच्या द्वेषाखाली दबून त्याच्या रागापेक्षा ती अपराधी भावना जास्त वेदनादायक होती. विक्रमने एक निर्जन ठिकाणी गाडी थांबवली. आता माझे म्हणणे काळजीपूर्वक ऐक. आपल्याला ते तळ शोधायचं आहे. विक्रम, आलोक सपाट आवाजात म्हणाला, जिथे त्यांनी मेघाला ठेवले आहे. मला माहीत आहे, विक्रम म्हणाला. पण कसे? रोशनीसारखी धूर्त स्त्री कधीही कोणताही संकेत सोडणार नाही. तिचा पाठलाग करणे धोकादायक ठरू शकते. विक्रमने क्षणभर विचार केला. त्याच्या अनुभवी पत्रकारितेच्या नजरेने त्याने आजूबाजूला पाहिले. आलोक, प्रत्येक मोठ्या गुपितातील सर्वात कमकुवत भाग म्हणजे ते लहान लोक असतात जे सर्व काही पाहतात पण गप्प राहतात. या इमारतीच्या आजूबाजूची दुकाने, चहा विक्रेता, पान विक्रेता, किराणा विक्रेता, हे लोक या भागातील जिवंत CCTV फुटेज आहेत. आलोकलाही हे तर्कसंगत वाटले. ही एक अशी चाल होती ज्यात धोका कमी आणि माहिती मिळण्याची शक्यता जास्त होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ते त्याच भागात परत आले. दुकानदारांना विचारत होते पण त्यांना काहीही सापडले नाही. मग त्यांची नजर रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या एका लहान पान दुकानावर पडली. तिथे एक वयस्कर माणूस बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर आयुष्यातील चढ उतार खोलवर कोरलेले होते. यावेळी आलोकने स्वतःहून बोलायचे ठरवले. तो त्या म्हाताऱ्या माणसाकडे गेला. त्याचा आवाज एका तुटलेल्या नवऱ्याच्या आवाजासारखा होता. बाबा, ही माझी बायको आहे. ती एका आठवड्यापासून बेपत्ता आहे. ती शेवटची या ऑफिसमध्ये आल्याचे कळले आहे. जर तुम्ही तिला पाहिले असेल किंवा या ऑफिसबद्दल काही माहिती असेल तर कृपया मला मदत करा. म्हाताऱ्या माणसाने क्षणभर त्या चित्राकडे पाहिले. मग म्हणाला, बाळा, हे लोक चांगले नाहीत. तो त्याचा आवाजात जवळजवळ कुजबुजला. तू जो विचार करत आहे तो बरोबर आहे. हे काही कशाचे ऑफिस नाही. हे मुलींना अडकवण्याचा अड्डा आहे. कुठे घेऊन जातात? आलोकचा श्वास गुदमरला. ते इथून दुसरीकडे पाठवतात. मेरठ, मुझफ्फरनगर मधल्या वेश्यालयात. मेरठ वेश्यालय? हे शब्द आलोकच्या मनात हातोड्यासारखे वाजू लागले. त्याचे संपूर्ण शरीर सुन्न झाले. त्याची दृष्टी अंधकारमय झाली. आलोक आता स्वतःला रोखू शकला नाही. त्याचे पाय लटपटू लागले आणि तो रस्त्याच्या कडेलाच बसला. त्याचा श्वासोच्छ्वास जलद झाला. तो थकला होता. त्याचे डोळे एका शून्यात पाहत होते. माझी मेघा, माझी शुद्ध मेघा. त्या नरकात तो बडबड लागला. विक्रमने त्याला जवळच्या चहाच्या टपरीवर बसवले आणि त्याला पाणी प्यायला दिलं. आलोक, आता आपल्याला हे कळलं आहे. त्यामुळे आता आपण एक योजना बनवू. मी माझ्या संपर्काशी बोलेन आणि माझ्यासोबत एक विशेष पोलीस पथक घेईन. पण आता आलोकच्या चेहऱ्यावर वेदनेच्या जागेवर एक बर्फाळ शांतता होती. त्याने विक्रमकडे पाहिले. नाही, मंद पण ठाम आवाजात म्हणाला, पोलिसांच्या छाप्यामुळे गोंधळ उडेल. ते मेघाला मारूही शकतात किंवा तिला दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाऊ शकतात आणि मी तो धोका पत्करणार नाही. मग आपण काय करायचे? विक्रमने विचारले. आलोकच्या डोळ्यात आत्ता एक खतरनाक निश्चय होता. मी स्वतः तिथे जाईल, त्या वेश्यालयाचा ग्राहक म्हणून. मी माझ्या मेघाला स्वतः बाहेर काढेन. विक्रमने आश्चर्य आणि काळजीने आलोककडे पाहिले. या विचारानेच आलोकला तिरस्कार वाटू लागला. त्याला हे देखील माहीत होते की हे एक घातक पाऊल असू शकते. जर त्याची खरी ओळख उघड झाली तर त्याला मारून तिथेच फेकून दिले जाईल. पण मेघाची प्रतिमा त्याच्या डोळ्यासमोर येत होती आणि या प्रतिमेनेच त्याला धैर्य दिले. त्याने आपली उरलेली बचत बाहेर काढली. त्याने त्याच्या आईचे काही दागिने शांतपणे उचलले, जे काही वाईट काळासाठी कामी येतील म्हणून ठेवले होते. कुठे चालला आहेस बाळा? त्याच्या आईने विचारले. मी मेघाला सोबत घेऊन आणायला जात आहे आई. तो तिच्या डोळ्यात न पाहता म्हणाला, मी परत येईन तेव्हा ती माझ्या सोबत असेल आणि जर मी नाही आलो तर मी प्रयत्न केलं हे लक्षात ठेव. असे म्हणून तो घराबाहेर पडला. त्याला माहीत होते की तो त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा जुगार खेळणार आहे. हा एक असा जुगार आहे जिथे तो एकतर त्याची पत्नी परत मिळवेल किंवा कायमचा जीव गमावेल. एका अंधाऱ्या रात्री आलोक आणि विक्रम एका जुन्या गाडीने मेरठला जात होते. आलोकने संपूर्ण मार्गात एकही शब्द बोलला नाही. विक्रमने त्याला अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. आलोक, हे खूप धोकादायक आहे. निदान आणखी 2-3 जणांना सोबत घ्यायला हवे आहे. माझे काही मित्र आहेत जे नाही. आलोकने मध्येच थांबवले.
जिथे जास्त लोक तितका जास्त संशय. मी एकटाच जाईन. तुम्ही फक्त गाडी घेऊन बाहेर वाट पहा. मेरठला पोहोचल्यावर ते त्या कुप्रसिद्ध कबाड बाजाराकडे निघाले. ते त्या भागाजवळ येताच आलोकचे हृदय वेगाने धडधडू लागले. हे ठिकाण जणू नरकाच्या पहिल्या प्रवेशद्वारासारखे दिसत होते. अरुंद घाणेरड्या कॉलनी, तुटलेले रस्ते आणि हवेत दारू सिगारेटचा वास येत होता. हलक्या परफ्यूमचा गुदमरणारा वास आत येत होता. प्रत्येक कोपऱ्यावर दलाल उभे होते. त्यांचे गिधडासारखे डोळे प्रत्येक इजा करणाऱ्याला पाहत होते. विक्रमने रस्त्याच्या बाहेर गाडी थांबवली. आलोक म्हणाला, आता एकतर मी तिच्यासोबत परतेन, नाहीतर मी कधीच परत येणार नाही. असं म्हणत तो गाडीतून बाहेर पडला. विक्रमने त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाला, सगळं ठीक होईल. आलोकने त्याच्या चेहऱ्यावर एक निश्चिंत आणि भ्रष्ट माणसाचा मुखवटा ओढला. त्याचे वर्तन खोटे, धाडस दाखवत होते, पण आतून त्याचे हृदय एका भयंकर वादळातून उफाळत होते. एक दलाल लगेच त्याच्याकडे आला आणि म्हणाला, काय हवे आहे शेठजी? कदाचित पहिल्यांदा इथे आला आहात. आलोकने आपला आवाज शक्य तितका जड आणि खडबडीत करीत म्हटले, हो. काही नवीन माल? माल हा शब्द त्याच्या कानाला विषासारखा वाटला. तो एकेकाळी स्त्रीची देवीसारखी पूजा करत होता. आज तो तिच्यासारखे आणि दुसऱ्या एखाद्यासाठी हा शब्द वापरत आहे. दलालाने त्याला एका जुन्या मोडकळीस आलेल्या घरात नेले. आत प्रवेश करताच आलोकला जणू तो एखाद्या जिवंत स्मशानात शिरल्यासारखे वाटले. कानाला भिडणारे जोरात संगीत वाजत होते. काही मुली बेशुद्धपणे नाचत होत्या. त्यांचे डोळे रिकामे होते, जणू काही त्यांचा आत्मा पिळून काढला गेला होता. आजूबाजूला मध्यधुंद पुरुष बसले होते. वासनेने ग्रासलेले होते. आलोकच्या नजरेने प्रत्येकाचे चेहरे पाहिले. त्याचे हृदय इतके वेगाने धडधडत होते की त्याला वाटले की ते त्याच्या छातीतून बाहेर येईल. मेघा, कुठे आहेस? तेवढ्यात एक मोठी मध्यमवयीन बाई, जिला सर्वजण मावशी म्हणत असे, ती त्याच्या जवळ आली. तिचे डोळे कुरुत आणि लोभाने भरलेले होते. नवीन ग्राहक दिसतोय, तिने कर्कश आवाजाने विचारले. बसा, मी तुला स्वर्गाच्या सहलीला घेऊन जाते. आलोकचे रक्त खवळले, पण तो गप्प राहिला. मावशींनी टाळ्या वाजवल्या आणि 3-4 मुलींना त्याच्या समोर उभ्या केल्या. त्या 18 ते 25 वर्षाच्या दरम्यान असतील, पण त्यांचे डोळे पूर्णपणे रिकामे होते. ना भावना ना आशा, ते जिवंत मृतदेह होत्या. हे पाहून आलोकचे हृदय वितीर्ण झाले, पण मेघा त्यांच्यात नव्हती. बस. आलोकने त्याचा द्वेष आणि वेदना दाबत म्हटले, मी तुला सांगितले होते, मला काहीतरी नवीन हवे आहे. मावशीने त्याच्याकडे पाहिले, मग ती मोठ्याने हसली. मला समजले. थांबा, आता मी दाखवते. त्याने एका मुलाकडे इशारा केला. मग तो मुलगा आतल्या एका खोलीकडे गेला. इकडे आलोकच्या हृदयाचे ठोके जलद झाले. प्रत्येक क्षण त्याला शतकासारखा वाटत होता. त्याला एक विचित्र भीती वाटत होती, मेघाला पाहण्याची आणि तिला न पाहण्याची सुद्धा. काही क्षणानंतर तो मुलगा एका मुलीला बाहेर काढत होता, जवळजवळ ओढतच होता. ती मुलगी अस्थिरपणे चालत होती. ती मुलगी लंगडत चालत होती, जणू काही तिला कशाची तरी नशा चढवली असेल. आणि तिला पाहून आलोकचे जग, त्याचे हृदय, त्याचा श्वास सगळं काही क्षणभर थांबलं. ती मेघा होती, त्याची मेघा. तिचा चेहरा फिकट पडला होता. तिचे डोळे बुडाले होते, जणू काही ती अनेक दिवसांपासून झोपली नव्हती. तिने एक पातळ स्वस्त घागरा चोळी घातली होती, जी तिच्या शरीरावर फक्त झाकलेली होती. तिच्या हातावर, मानेवर, डोळ्यांना दिसणाऱ्या सर्वत्र जखमांचे निळे आणि काळे डाग स्पष्ट दिसत होते. आलोकला असं वाटलं जणू कोणीतरी त्याच्या छातीत उकळता लावा ओतला आहे. त्याला जगाला मोठ्याने ओरडून सांगावेसे वाटत होते की ही त्याची पत्नी आहे, त्याचा सन्मान आहे, आणि ज्या क्रूर जल्लादींनी तिला या अवस्थेत आणले होते त्यांना स्वतःच्या हातांनी मारावे. पण त्याने हृदयावर दगड ठेवला. त्याने त्याच्या हात निर्माण झालेल्या वादळाला गिळंकृत केले. एक चुकीची हालचाल झाली की सगळं संपून जाईल. एक अश्रू आला की त्याचा मुकुटा निघून जाईल. जर त्याला मेघाला वाचवायचे असेल तर. मेघाने रिकाम्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले, पण कदाचित नशेमुळे, वेदनांमुळे किंवा खोल निराशेमुळे तिने त्याला ओळखले नाही. किंवा कदाचित ती त्याच्या नवऱ्याला या नरकात पाहण्याची कल्पनाही करू शकत नव्हती. तिच्यासाठी कदाचित आलोकचे जग आता विसरलेले जग झाले असेल. यासाठी तू काय घेणार? आलोकने विचारले. त्याचा आवाज थरथरत होता. त्याचा स्वतःचा आवाज दुसऱ्याच्या असल्यासारखा वाटत होता. मावशीने मोठी रक्कम सांगितली. आलोकने क्षणभरही सौदा केला नाही. त्याने खिशातून पैसे काढले आणि टेबलावर ठेवले. मावशीचे डोळे लोभाने चमकले. वा लाला, तू खूप उदार आहेस.
जा आणि घे. रात्रीसाठी एवढे पुरेसे आहे आणि आता ते तुझं आहे. आणि मग तिने मेघाला ढकलले आणि म्हणाली, जा या बाबूसोबत आणि बघ, बापूला काही तक्रार करायची संधी देऊ नको. मेघानेही एका यंत्रासारखी मान हलवली, उठली आणि एका लहान गच्च भरलेल्या खोलीकडे चालत गेली. आलोक तिच्या मागे प्रेतासारखा चालत गेला. खोलीत पोचताच आलोकला अजून सहन झाले नाही. तो अडखला आणि मेघाला घट्ट पकडले. मेघा. त्याचा आवाज अनेक महिन्यांपासून त्याच्या छातीत दाबलेल्या रडण्याच्या आवाजात बदलला. हा आवाज ओळखीचा आहे. हा आवाज ऐकताच मेघा गाढ झोपेतून जागी झाल्यासारखी वाटत होती. ती आलोकच्या चेहऱ्याकडे शून्य नजरेने पाहत राहिली. प्रथम तिचे डोळे अविश्वासाने भरले, नंतर ओळखीचा एक मंद चेहरा पुढे चमकू लागला आणि मग तिच्यावर लाज, वेदना आणि अपमानाची लाट आली. ती आवरू शकली नाही, ती बोलू शकली नाही. तिचे ओठ थरथरत होते, पण शब्द बाहेर पडत नव्हते. ती फक्त जमिनीवर पडली आणि तिच्या सर्व शक्तीनिशी एखाद्या लहान मुलासारखी रडत होती. तिचे रडणे म्हणजे महिन्यांच्या वेदना, रात्रीच्या अपमानाचा आणि तुटलेल्या स्वप्नांचा आवाज होता. आलोकही तिच्यासोबत जमिनीवर बसला आणि तिला आपल्या मिठीत घेतले. पुरे झाली मेघा, पुरे झाली. मी आता इथे आलो आहे. मी तुला इथून घेऊन जाण्यासाठी आलो आहे. त्याने मेघाच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, शांत हो, कृपया शांत हो. आपल्याला इथून निघून जावे लागेल. कोणीतरी पाहण्यापूर्वी आपल्याला इथून बाहेर पडावे लागेल. कसे? मेघाने तिच्या तुटलेल्या, घाबरलेल्या आवाजात विचारले. तिच्या डोळ्यात आता आशा नव्हती, पण एक खोल भीती होती. हे लोक प्राणी आहेत आलोक. हे तुला मारतील. तू इथून निघून जा, प्लीज निघून जा. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, आलोक तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. त्याच्या आवाजात एक दृढ निश्चय होता, ज्याने मेघालाही आश्चर्यचकित केले. मी एक योजना आखली आहे. तुला फक्त माझ्याशी सहकार्य करावे लागेल. खोलीच्या कोपऱ्यात एक छोटी खिडकी होती, जी कदाचित एखाद्या घाणेरड्या, सुनसान मागच्या गल्लीत उघडत असावी. ही खिडकी हा आपला बाहेर पडण्याचा मार्ग आहे. आलोक कुजबुजला. तेवढ्यात विक्रम आणि आलोकने ठरवल्याप्रमाणे मागच्या गल्लीत फटाक्यांचा आवाज मोठ्याने ऐकू येऊ लागला. एका मागून एक अनेक रॉकेट आणि ग्रेनेड फुटले. संपूर्ण परिसर स्फोटांच्या आवाजाने दणाणून गेला. आलोकला माहीत होते की त्याच्याकडे फक्त काही मिनिटे आहेत. त्याने त्याच्या सर्व शक्तीनिशी जुने जड टेबल खिडकीकडे ओढले. त्यानंतर त्याने त्याच्या बुटांमध्ये लपवलेला एक छोटा लोखंडी रॉड बाहेर काढला. तो विशेषतः याच उद्देशाने आणला होता. बाहेर विक्रमने आणखी एक मोठे रॅकेट सोडले. या स्फोटाचा आवाज, फटाके स्फोटाचा आवाज येताच आलोकने त्याच्या काठीने कुजलेल्या लाकडी खिडकीच्या ग्रिलला धक्का दिला. लाकडाला तडे गेले आणि ते तुटले. पण फटाक्यांचा आवाज इतका मोठा होता की कोणालाही काहीही ऐकू आले नाही. दिवाळीत असे स्फोट होणे सामान्य होते. आता मार्ग मोकळा झाला होता. मेघा, तुला आधी खाली उतरावे लागेल. काळजी करू नकोस, मी तुला पकडेन. खिडकी फार उंच नव्हती, पहिल्या मजल्या इतकी, पण मेघाचे शरीर आणि धाडस दोन्ही खचले होते. ती भीतीने थरथर कापत होती. मेघाने तिचे उरलेले धाडस एकवटले. आलोकने प्रथम तिला खिडकीकडे नेले. त्याने तिला खाली उतरण्यास मदत केली. मेघाचा पाय घाणेरड्या गल्लीला लागताच आलोकने उत्सुकतेने त्यात उडी मारली. गल्ली अंधारी आणि दुर्गंधीयुक्त होती. ते एकमेकांचे हात धरून पळाले. थोड्या अंतरावर रस्त्याच्या कोपऱ्यावर एक जुनी कार उभी होती. गाडी चालूच होती. विक्रम दार उघडण्याची वाट पाहत होता. ते दोघेही पटकन गाडीत चढले. चला लवकर करा, आलोक ओरडला. कोणाला काही कळायच्या आधीच गाडीची चाके फिरू लागली आणि ती अंधारातून फाडून त्या नरकापासून दूर गेली. त्या रात्री ते एका गेस्ट हाऊसमध्ये राहिले. विक्रम एका वेगळ्या खोलीत होता. खोलीच्या 4 भिंतींच्या आत फक्त 2च लोक होते. एक जिच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या आणि दुसरी ज्याच्या आत्म्यावर तितक्याच खोल जखमा होत्या. आलोकने मेघाला काळजीपूर्वक बेडवर झोपवले. त्याने पहिल्यांदाच बऱ्याच दिवसातून तिला प्रकाशात व्यवस्थित पाहिले होते. तिच्या गालावर जांभळ्या बोटांच्या खुणा होत्या. तिचे ओठ फाटलेले होते आणि सुजलेले होते. तिच्या मनगटांवर दोरीने बांधलेल्या खोल जखमा होत्या. आलोकने कोमट पाणी आणि टॉवेल घेतला आणि अतिशय हळुवारपणे मेघाच्या जखमा साफ करायला सुरुवात केली. जेव्हा जेव्हा ओल्या कपड्याचा स्पर्श मेघाच्या त्वचेला होत असे, तेव्हा तिचे संपूर्ण शरीर थरथर कापत असे. तिने डोळे मिटले, जणू काही ती
दुसऱ्या अपघाताची तयारी करत होती. दुखते का? आलोकने हळुवारपणे विचारले. मेघाने उत्तर दिले नाही. ती फक्त छताकडे शून्य नजरेने पाहत होती. त्या रात्री आलोक तिच्या बेडजवळ जमिनीवर बसला होता. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. पहाटेच्या पहिल्या किरणांसोबत आलोकने बाहेरून चहा आणि काही जेवण आणले. मेघा बेडच्या कोपऱ्यात आकडून बसली होती. मेघा, काहीतरी खा. आलोकने प्लेट तिच्याकडे वाढवली. मेघाचे डोळे आलोकच्या नजरेला भिडले. त्यांच्यात एक खोल असह्य भाव होता. ती म्हणजे अपराधीपणाची भावना होती. तू का आलास आलोक? तिने विचारले. प्रत्येक शब्दाबरोबर तिच्या डोळ्यात अश्रू येत होते. मी तुला सोडले, मी तुझे प्रेम नाकारले, मी ते सर्व तुझ्यासोबत केलं जे एका बायकोने कधीच करू नये. मी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केली आणि त्यांना तुझ्याकडे पाठवून दिले. मी तुझ्या त्या प्रेमात छोट्याशा जगाला गुदमरणारे जग म्हटले. मी तुझ्या प्रेमाला मागसलेपणा म्हटले. मी तुझ्याकडे द्वेषाने पाहिले. मग तरी तू मला त्या नरकातून वाचवण्यासाठी तुझा जीव धोक्यात घातलास. हे विचारताच तिचा घसा दाबला गेला. आलोकने प्लेट बाजूला ठेवली. त्याचे स्वतःचे डोळे ओले झाले होते. तो तिच्या शेजारी येऊन बसला. तुला माहिती आहे मेघा, तू मला सोडून गेल्यावर मला माझं जग संपल्यासारखं वाटलं. मी तुझा द्वेष करू लागलो. दररोज मला वाटायचं की तू माझ्या आयुष्यात कधीच आली नसतीस तर बरे झाले असते. त्या घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी मी किती वेळा पेन उचलला तुला हे माहिती नाही, पण प्रत्येक वेळी माझे हात थरथरत होते, कारण द्वेषाच्या खाली खोलवर माझ्या हृदयात कुठेतरी मी एक सत्य धरून होतो. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आणि सत्य हे होते की मी तुझ्यावर प्रेम केले होते मेघा, खरे प्रेम. आणि खरे प्रेम अटींसह येत नाही. दुसरी व्यक्ती तुमच्यासोबत आहे की नाही याची पर्वा त्याला नसते. तो हा विचारत नाही की तू त्याच्यासाठी काय केलंस, कारण प्रेम फक्त देते, तेही काहीही अपेक्षा न करता. मेघाचे अश्रू आधीच वाहत होते. तिने गुडघ्यांमध्ये चेहरा लपवला. जेव्हा मला कळले की तू कोणत्या परिस्थितीत आहे मेघा, त्या दिवशी मला वाटलं होतं की मी स्वतः मरेन. त्याने त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले. मी तुला वाचवायला यासाठी नाही आलो की तू माझी पत्नी आहेस, कारण तू माझं प्रेम आहेस आणि प्रेम कधीही मरत नाही मेघा. आता मेघा जोरात रडू लागली. तो महिन्यांपासून दडपलेल्या वेदना, अपराधीपणा आणि लाजेचा पूर होता. ही हिचकी मारत म्हणाली, मी खूप मोठी चूक केली आलोक. मी आंधळी होते. मला वाटले होते की तू माझा शत्रू असशील, पण खरं सांगायचं तर तुझ्या मिठीपेक्षा मी दुसरीकडे कुठेच सुरक्षित नव्हते. आज जेव्हा मी त्या नरकात होते तेव्हा मला तू जे काही बोललास ते सर्व आठवत होते. तू म्हणाला होता की हे जग दिसतं तसं नाहीये. तू बरोबर बोलत होतास आणि मी किती मूर्ख होते. आलोकने हळूच तिचा हात त्याच्याकडे ओढला आणि घट्ट धरला. जणू काही तो बुडणाऱ्या व्यक्तीला शेवटचा सहारा देत होता. मी तुटली आहे आलोक. मी आता पूर्वीसारखी मेघा राहिलेली नाहीये. मग काय? आलोक म्हणाला. त्याच्या आवाजात एक विचित्र मृदुता होती. तुटलेल्या गोष्टी दुरुस्त करता येतात आणि जेव्हा त्या दुरुस्त केल्या जातात तेव्हा पूर्वीपेक्षाही बलवान बनतात. मी तुला पुन्हा कधीही तुटू देणार नाही. तू नेहमीच माझ्या मिठीत सुरक्षित राहशील. मी वचन देतो तुला, जर तुला हवे असेल तर. मेघा रडली. पण आलोक, मी आता तुझ्या लायक राहिली नाहीये. आलोकने तिच्या ओठांवर हात ठेवला. आता काही बोलू नकोस. माझ्यासाठी तू अजूनही तीच मेघा आहेस. तीच गोड चुलबुली मेघा, जिच्यावर मी अफाट प्रेम करत होतो. थोड्या वेळाने विक्रम आत आला आणि त्यांच्याशी बोलू लागला. मेघाने असा खुलासा केला की विक्रम आणि आलोक यांना ऐकून धक्का बसला. मग विक्रम म्हणाला, मेघाजी, मला माहित आहे की हे खूप कठीण आहे, पण तुम्ही तुमची कहाणी जगाला सांगाल का? मी वचन देतो, तुझा चेहरा अस्पष्ट होईल, तुझा आवाज बदलेल, तुला कोणीही ओळखणार नाही, पण तुमची ही कहाणी जी हजारो मुलींना वाचवू शकते, ज्या अजूनही या सापळ्यात अडकल्या आहेत आणि पुढेही अडकू शकतात. मेघाने आलोककडे पाहिले. त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, हा तुझा निर्णय आहे मेघा, मी तुझ्यासोबत आहे. मेघाने हिंमत एकवटली. तिने मान हलवली. एका बंद खोलीत कॅमेऱ्यासमोर फक्त एक अस्पष्ट सावली होती आणि त्या सावलीच्या मागून एक दबलेला पण वेदनाने भरलेला आवाज आला. मेघाने तिच्यावर झालेल्या प्रत्येक अत्याचाराचे, प्रत्येक अपमानाचे, प्रत्येक वेदनांचे वर्णन केले. तिच्या आवाजात इतके सत्य होते की ते ऐकणाऱ्यालाही थरथर कापायला भाग पाडले. पुढील काही दिवसात विक्रमने आपली सर्व पत्रकारिता शक्ती व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी समर्पित केली. त्याने लपलेल्या कॅमेऱ्यातील व्हिडिओ रेकॉर्डिंग काळजीपूर्वक तपासले
रोशनी आणि तो जल्लाद मेहता यांचे घृणास्पद संभाषण, त्याचे ट्रूथ प्लॅन, सर्व काही स्पष्टपणे ऐकू येत होते. विक्रमने तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शीर्षक होती, नरकातून परतलेल्या मुलीची वेदनादायक कहाणी. आपल्या मुली अजूनही सुरक्षित नाहीत का? काही तास उलटले, मग वादळ आली. एका व्यक्तीने व्हिडिओ पाहिला, नंतर 10, नंतर शेकडो, नंतर हजारो, आणि काही तासातच हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. ट्विटरवर जस्टिस फॉर वुमन हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. देशभरात जनतेच्या संतापाची लाट उसळली. प्रमुख वृत्तवाहिन्यांनी या मुद्द्याला उचलून धरले. प्रकरण इतके गंभीर झाले की मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्यास भाग पाडले गेले. पुढील 48 तासात पोलिसांनी नोएडा आणि मेरठमध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणात छापे टाकले. रोशनी मेहता आणि त्यांच्या संपूर्ण टोळीला अटक करण्यात आली आणि तेथील सर्व मुलींना त्या नरकातून मुक्त करण्यात आले. ही फक्त अटक नव्हती, तर ती संपूर्ण व्यवस्थेचा पराभव आणि सत्याचा विजय होती. ज्या दिवशी ही बातमी टीव्हीवर आली, त्या दिवशी आलोक, मेघा आणि विक्रम एकत्र होते. स्क्रीनवर हातकडी घातलेल्या रोशनीला पाहून मेघा रडू लागली. पण आज हे असह्यतेचे अश्रू नव्हते, तर ते न्यायाचे, सुटकेचे आणि एका नवीन सुरुवातीचे अश्रू होते. आलोक मेघाला तिच्या आईवडिलांच्या घरी घेऊन गेला. मेघाचे आईवडील दारात उभे होते. मुलीला पाहताच त्यांनी तिला मिठी मारली. आई वडील आणि मुलगी एकमेकांना मिठी मारून ढसाढसा रडले. माझ्या बाळा, तू परत आलीस, आई रडत म्हणाली. आलोक बाजूला उभा राहून हे सर्व पाहत होता. त्याचे डोळेही पाणावले होते. तेवढ्यात दुसरी गाडी आली. त्यातून आलोकची आई सुमित्रा देवी बाहेर पडला. आलोकला धक्का बसला. त्याची आई इथे असेल अशी त्याला कधीच कल्पना नव्हती. सुमित्रा देवी जवळजवळ मेघाकडे धावत गेली आणि तिला घट्ट मिठी मारली. मेघाचे शरीर क्षणभर थरथरले. ही तिची सासू होती, जे तिने तिचे सासर, तिचे कुटुंब, सर्व काही सोडले होते. ज्यांना ती तिचा शत्रू मानत होती, ज्यांना ती तिच्या गुदमरणाऱ्या आयुष्याचे कारण मानत होती. तिची सासू तिला तिच्या हरवलेल्या प्रिय व्यक्तीसाठी शोक करणाऱ्या आईप्रमाणे मिठी मारत होती. जेव्हा मला कळले की तुला काय सहन करावे लागले, तेव्हा माझे हृदय तुटले. शत्रूलाही इतके दुःख सहन करावे लागू नये. तू खूप धाडसी आहेस मेघा बाळा. मेघाने लगेच सुमित्रा देवींचे पाय धरले. आई. तिच्या तोंडातून फक्त एकच शब्द बाहेर पडला, पण त्यात 1000 क्षमा होत्या. ही माझी चूक होती. मी आंधळी होते. मी मूर्ख होते. मी सोने दगड समजून फेकून दिले. सुमित्रा देवीने तिला उचलले आणि परत जवळ बसवून तिला मिठी मारली. बस, आता मागील पाहण्याची गरज नाही. शेवट चांगला झाला म्हणजे सगळं काही ठीक झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी आलोकने शांतपणे ड्रॉवरमधून तेच घटस्फोटाचे कागदपत्रे काढले आणि मेघाला दिले. त्यांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिले. शब्दांची गरज नव्हती. दुसरा तिसरा विचार न करता त्यांनी तो कागद फाडून त्याचे तुकडे केले. ते फक्त कागदाचे तुकडे नव्हते, तर ते त्या वेदनादायक भूतकाळाची आठवण करून देणारे पेपर होते. त्यांना फाडून आता ते स्वतःला त्यातून कायमचे मुक्त करत होते. जीवनातील वादळाने त्यांना शिकवले होते की प्रेम म्हणजे चमकणाऱ्या रंगमंचावरून नाही, तर सर्वात गडद कळ्या बोगद्यातून हातात हात घालून चालणे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढील नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.